नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जी-डी-एस अर्थात ग्रामीण डाक सेवक या पदासाठीची मोठी भरती प्रक्रिया जाहीर होणार आहे. या अगोदर सुद्धाच्या भरती प्रक्रिया जाहीर झाल्या होत्या. त्यामधल्याचे शॉर्टलिस्ट याद्या जाहीर झाल्या होत्या. त्याचबरोबर उमेदवारांना अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. त्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या, सगळ्यात पहिल्या अपडेट ज्या आहे आपण दिलेल्या होत्या. आता पाहू शकता महाराष्ट्रातील 10वी पास उमेदवारांसाठी पुन्हा एकदा पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणजेच जी-डी-एस पदासाठीची नवीन भरती ही येणार आहे. आता ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, सध्या काय प्रक्रिया चालू आहे, एकूण किती जागा आहेत, सगळी माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर शासकीय सरळ सेवा भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जाणून घेऊयात या भरतीमध्ये बी-पी-एम म्हणजेच ब्रांच पोस्टमास्टर, ए-बी-पी-एम म्हणजेच असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक या पदांचा समावेश असणार आहे. आणि विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू, फिजिकल टेस्ट नसून 10वीच्या गुणांवर मेरिट तयार करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पण मित्रांनो, या भरतीबाबत एक महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला सांगायची आहे. सध्या 30 ते 40,000 पासून 50,000 पदांपर्यंत वेगवेगळे आकडे सांगितले जात आहेत. त्यामुळे पदाची अंतिम संख्या अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित होईल. जाणून घेऊयात पोस्ट ऑफिस जी-डी-एस भरती 2026 संदर्भात. पदाची माहिती पाहिली तर या भरतीमध्ये मुख्यतः 3 पदांचा समावेश असणार आहे. पहिलं जे पद आहे बी-पी-एम म्हणजेच ब्रांच पोस्टमास्टर. दुसरं पद आहे ए-बी-पी-एम म्हणजेच असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि तिसरं पद आहे डाक सेवक. तर महाराष्ट्रातील विविध पोस्टल डिव्हिजनमध्ये उपलब्ध रिक्त पदानुसार या जागा जाहीर केल्या जातील. यामध्ये शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक असल्याचं यामध्ये नमूद आहे. म्हणजेच ज्याने 10वी पास केली आहे अशा उमेदवारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवड 10वीच्या गुणांवर आधारित मेरिटनुसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भरतीमध्ये 10वीमध्ये जास्त टक्केवारी असलेल्या उमेदवारांना फायदा हा होऊ शकतो. आता परीक्षा आहे का? तर पाहू शकता यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जी-डी-एस भरतीसाठी लेखी परीक्षा होणार का? तर उपलब्ध माहितीनुसार या प्रक्रियेमध्ये स्वतंत्र लेखी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू हा नसतो. त्याचबरोबर रनिंग, शारीरिक चाचणी किंवा उंचीची अटसुद्धा यामध्ये नसते. मुख्य निवड प्रक्रिया 10वीच्या गुणांवर आधारित मेरिटवर तयार केली जाते. यामध्ये जर वयोमर्यादा पाहिली तर उमेदवारांसाठी, सामान्य उमेदवारांसाठी 18 ते 40 वर्ष इतकी वयोमर्यादा असते. ओबीसी उमेदवारांसाठी कमाल वय हे 43 वर्ष आणि एस-सी-एस-टी उमेदवारांसाठी कमाल वय हे 45 वर्ष पर्यंत असणार आहे. मात्र विद्यार्थी मित्रांनो, वयातील सवलत आणि इतर आरक्षणाचे नियम अंतिम अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित होतील. त्यामुळे याच्यामध्ये बदल होऊ शकतो. मात्र 100% अशाच पद्धतीच्या यामध्ये असतात ठरलेले जे वय आहे, वयाच्या पात्रतेमध्ये जास्त बदल हा होत नाहीये. त्याच्यानंतरनं अर्ज शुल्क जर पाहिलं तर सामान्य ओबीसी म्हणजे जनरलसाठी, ओबीसी आणि ई-डब्ल्यू-एस उमेदवारांसाठी ₹100 अर्ज शुल्क असतं. त्याचवेळी एस-सी, एस-टी प्रवर्ग आणि दिव्यांग कॅटेगरी उमेदवारांसाठी आणि सर्व महिला उमेदवारांना कोणतंही शुल्क नसतं, म्हणजे निःशुल्क तुम्ही अर्ज हा करू शकता. आता महत्त्वाच्या तारखा पाहिल्यात तर सर्वात महत्त्वाचा भाग आहे की अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. तर पोस्ट ऑफिस जी-डी-एसच्या वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट 2026 पासून ही नोंदणी सुरू होण्याची अंदाज आहे, सुरू होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख हे 19 सप्टेंबर असणार आहे. म्हणजे 31 ऑगस्ट 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होते. अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी 2 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2026 अशी यामध्ये वेळ असणार आहे. त्यानंतरनं अर्जामध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर 23 आणि 24 सप्टेंबर या 2 दिवसाचा कालावधी उपलब्ध असेल. मात्र या तारखा अंतिम मांडण्यापूर्वी इंडिया पोस्ट जी अधिकृत वेबसाईट आहे ही पुन्हा एकदा चेक करणं आवश्यक आहे. लवकरच अशा पद्धतीच्या तारखांनी अधिकृत जाहिरात जी आहे उपलब्ध होईल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज करू नका. जी-डी-एस भरतीमध्ये उमेदवाराने एकच रजिस्ट्रेशन आणि एकच ॲप्लिकेशन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकापेक्षा जास्त डुप्लिकेट अर्ज आढळल्यास
त्या उमेदवाराची उमेदवारी तिथेच रद्द होते. त्यामुळे अर्ज भरताना नाव, जन्मतारीख, 10वीचं गुण, मोबाईल नंबर आणि इतर सर्व माहिती हे अत्यंत काळजीपूर्वक हे चेक करणं आवश्यक आहे. फोटो असेल, स्वाक्षरी असेल, योग्य पद्धतीने अपलोड करणं सुद्धा आवश्यक आहे. आता अर्ज प्रक्रिया 31 तारखेपासून सुरू होते, 31 ऑगस्ट. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पगार हा किती असेल? अनेक उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न असतो की पोस्ट ऑफिस GDSमध्ये पगार हा किती मिळतो? तर यामध्ये पाहिलं तर BPM पदासाठी 12 ते 29,000, ABPMसाठी 10 ते 25, तर डाक सेवक या पदासाठी 10 ते 24 पर्यंत अशा रेंजमध्ये पेमेंट हा दिला जातो. मात्र प्रत्यक्षात TRCA, भत्ते, सेवा आणि अटी अधिकृत नियमानुसार यामध्ये कमी जास्त होऊ शकतात. आता महत्त्वाची गोष्ट आहे की नक्की जाहिरात जी येईल 31 तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल, तर एकूण किती जागा महाराष्ट्रासाठी असतील? खरोखरच 50,000 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाईल का? सोशल मीडियावर सध्या 50,000 पदांसाठीची चर्चा आहे. काही ठिकाणी 30 ते 40,000 किंवा त्यापेक्षा जास्त पदांसाठीचा अंदाज हा सांगितला जात आहे. पण अंतिम रिक्त पदांसाठीची संख्या अधिकृत जाहिरात आणि संबंधित पोस्टल डिव्हिजन यानुसार वॅकेन्सी जी आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे यूट्यूबवरची जी माहिती आहे ही पाहून 50,000 पदे निश्चित आहेत असं समजू नका. त्याचबरोबर कमी टक्केवारी असणाऱ्या उमेदवारांना कितपत संधी आहे? GDS भरतीमध्ये 10वीच्या गुणांवर मेरिट तयार होत असल्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. काही डिव्हिजनमध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये कमी टक्केवारीसुद्धा मेरिट गेल्याची उदाहरणं यामध्ये आहेत. त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचे काही जुन्या वर्षीचे उदाहरण आहेत. यामध्ये 45-50%, 60-65 अशा टक्केवारीला सुद्धा निवड ही झालेली आहे. पण याचा अर्थ महाराष्ट्रासाठी एवढ्याच टक्केवारीवर निवड होईल असं नाही आहे. कट ऑफ हा पदांची संख्या, उमेदवारांचे गुण, आरक्षण आणि संबंधित डिव्हिजनमधील स्पर्धा यावर अवलंबून असतो. त्यामुळे जुळ्या कटापुरून निवडीची शक्यता हे समजू नका. शेवटी महत्त्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 सध्या महत्त्वाची तारीख ही 31 ऑगस्ट 2026 आहे. पण अधिकृत जाहिरात, पदसंख्या, पात्रता ही लवकरच जाहीर केली जाईल. पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये अधिकृत नोटिफिकेशन जे आहे वेबसाईटवर जाहीर केली जाईल आणि त्यावेळेला ही जी महत्त्वाची अपडेट आहे पोस्ट ऑफिस GDS भरतीबाबत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.